तेच शौर्य 11 चिंचवली काय जबरदस्त आपल्यापर्यंत सामना येणार आहे. यूट्यूब युजर्सनी जर बघितलं तर अजूनही यूट्यूब सोडलेली नाही. त्यांना फिकीर नाही किती MB आमची जावो. मात्र हा सामना या सामन्याचा नक्कीच एक जो लुप्त आहे तो आम्ही घेणार. तमाम यूट्यूब युजरचे टेनिस बॉल क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी ज्ञानेश्वर चिकणे हार्दिक स्वागत करतोय. मित्र आपण पाहत आहेत बाळामामा चषक 2024 वर्गीय आनंदजी दिघे धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या स्मरणार्थ टाइम सेट केलेला आहे. 12:46 पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अक्षय कोळी. रवी सांबळे आणि श्रीकांत मुकणे ही सलामीची जोडी खेळपट्टीवर पाहतोय. रवी सांबळे सुरुवात करेल. जिल्हा परिषद केंद्रशाला यांकडून अक्षय कोळी गोलंदाजी सुरुवात करेल. फील्ड पोझिशन बघूया आपण. शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉइंट आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर त्यानंतर लॉंग ऑन डीप मिड विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग पहिला चेंडू उडवलेला आहे. फोर्स केलेला होता मात्र लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी फलंदाज बाद होतोय रवी सांबरे. खूप धोकादायक होऊ शकतं. बरेचसे फलंदाज आपण बघितले अगदी पहिल्या चेंडूपासून त्यांनी सुरुवात केली होती. त्यासाठी मी चिराग पाटील जयसोनाई बी संघाच्या खेळाडूचं नाव घेईन. अगदी पहिल्या चेंडूपासून त्याने सुरुवात केली होती कारण त्याला या खेळपट्टीची जाणीव होती. मात्र बाहेरून आलेले जे खेळाडू आहेत फलंदाज आहेत त्यांना खरं तर या खेळपट्टीची जास्त जाणीव नाही आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हा चेंडू पायांवर आदळतोय. अपील होता मात्र पंच टसचे मस नाहीत. पंचांकडून चांगल्या डान्सची अपेक्षा आहे प्रेक्षकांना परंतु बघूया. येस परेश काबूकर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. नाही विनोदाचा भाग सोडून देऊया. मात्र गोट्या अंपायर सारखी काहीतरी कला पाहिजे अंपायर मध्ये तेव्हाच अंपायर फेमस होतील. ओव्हर द विकेट गोलंदाज लॉंग रनअप अक्षय कोळी. फास्टर वन इथे मात्र उडवलेला आहे. इनफिल्डच्या वरून चेंडू जात आहे डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार सावकार. नक्कीच आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ यांच्या कव्हर आणि मिड ऑफ यांच्या मधून चेंडू काढला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी धावसंख्या धावपलकावर 5 लागलेली. चांगला फटका होता. टायमिंग प्रॉपर होतं आणि जागा अतिशय चांगली हेरली होती. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. ते मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का. ओ माय गॉड. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पूर्ण या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न करतोय मात्र कुठे ना कुठे शेवटच्या क्षणापर्यंत नजर नव्हती चेंडूवर आणि अशा प्रकारे झेल सुटतोय. धरणीला दान होतोय झेल परंतु 2 धावा अतिशय महत्त्वाच्या 2 धावा मिळत आहेत. एक एक धाव महत्त्वाची आहे. 7 धावा धावपलकावर लागलेले आहेत. 6 धावा धावपलकावर लागलेले आहेत. यस चुकीची दुरुस्ती. 6 धावा धावपलकावर लागलेले आहेत. इतक्या लांबून तुम्ही आलात तर नक्कीच तुमच्यावर अन्याय होणार नाहीये. अगदी इथून नाराज होऊन जाणार नाहीयेत ही आमची ग्वाही आहे.
काही काळजी करू नका. गोलंदाज तयार. काय फेस आहे गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. अगदी चेंडू वाऱ्याच्या वेगाने सोडतोय. आणखी एक चेंडू. इथे चेंडू हवेत आहे. मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. येस कॉटन बॉल. दुसरा फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. एक चौकाराला फक्त 2 धावाही आल्या होत्या, परंतु या षटकाचा जर विचार केला तर 2 महत्त्वाचे विकेट पडलेले आहेत. रवी सांबरे, श्रीकांत मुकणे, गोविंद भोईर बाद झालेले आहेत. खरं तर चिंतेची बाब आहे. चिंता मनाला जाळते आणि चिता शरीराला जाळते. दोन्हीमध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. चिंता करण्याची बाब इथे निर्माण झालेली आहे, खास करून बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण इथे जर पार्टनरशिप झाली नाही, चांगली धावसंख्या उभारली नाही, तर इतक्या लांबून येऊन नक्कीच रात्री निराश मनाने परतावं लागेल संघाला. धावसंख्या धावपलकावर स्थिर 6. वेग आहे इथे. पुन्हा एकदा मिस टाइम फटका. मात्र लँडिंग नक्कीच सेफ झोनमध्ये झालेलं आहे. चेंडू सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 7 लागलेले. 2-7 आपण बघतोय. रजनी क्रिकेट 4थी रजनी बाळामामा चषक 2024 आयोजक जय सोनवाई वडुनवगर, आणि ज्याचा नाद कुणीही करू शकत नाही, ज्यांचा नाद कुणीही करू शकत नाही असे राजेश दाखल्या पाटील. पहिले षटक पॉवर प्लेचं संपलेले. चला लगेच स्पीडअप करायचं. पहिल्या षटकासाठी तुम्ही 4 मिनिटं 5 मिनिटं घेतलेले आहेत. सॉरी 5 मिनिटं 30 सेकंद घेतलेली आहेत. नक्कीच याचं भान ठेवायचं आहे. 15 मिनिटामध्ये जर 3 षटकं पूर्ण केली नाहीत तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. हा नियम या स्पर्धेचा आहे. येस ऑफकोर्स जय सोनवाई वडुनवगर संघाने नक्कीच रेकॉर्ड केलेलं आहे. 2017 रोजी कैलासवासी कुंतीबाई चषक 1 लाखाची स्पर्धा या वडुनवगर गावामध्ये प्रथमतः भरवली गेली आणि ती सक्सेसफुल केली. 2018 रोजी सरपंच चषक, अगदी बरोडी गावचे सरपंच ज्यांच्या नावाने इथे स्पर्धा सुरू होती, संदीप कांबेकर यांच्या भगिनी सुनंदा पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा झाली. पावसाळी क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदाच या वडुनवगर गावाने बघितली. आणि त्यानंतर मात्र रजनी क्रिकेट स्पर्धा या वडुनवगर गावाच्या पुण्यभूमीमध्ये आपण पहिल्यांदाच पाहतोय. आणि आयोजक नक्कीच अव्वल संघ जय सोनवाई वडुनवगर. गोलंदाज तयार नेवालियनकडून. शुभम जाधव. काय वेग आहे, काय वेग आहे. अगदी वेगावर स्वार होऊन आलेला पहिला चेंडू टाकण्यासाठी वॉर्मअप होत नसतात गोलंदाज, मात्र तरीसुद्धा वेग बघा. आय थिंक भरपूर अभ्यास करून हा गोलंदाज आलेला आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हा चेंडू उडवलेला आहे. फ्लिक. मात्र क्षेत्ररक्षक तिथे काय करेल. प्रयत्न तर चांगला होता. सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू. क्षेत्ररक्षकाला चकवून षटकार. तर तुमचे जे पाठीराखे असतात ना, त्या पाठीराख्यांची क्रिकेटर्स ॲज अ क्रिकेटर्स म्हणून भरपूर इज्जत करत चला. कारण रात्रीचे 2 वाजलेले असत, 3 वाजलेले असत, 4 वाजलेले असत, तुमचा खेळ ते पाहत असतात. इथे मात्र चेंडू हवेत आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यस, अनदर विकेट इज गॉन. बॅक टू द पॅव्हिलियन.
तीन चार चार वाजेपर्यंत तुमचे सामने पाहतात, खर्च करून MB खर्च करतात. MB साठी त्यांना पैसे लागतात आणि जर तुम्ही यशस्वी झाला तर त्यांना हौस येते आणि अयशस्वी झाला तर तुमची मौज करतात. प्रेक्षकांची इज्जत करत चला, प्रेक्षकांचा मान ठेवत चला. आपल्या गावाची टीम जिंकावी अशी त्यांची इच्छा असते. आणि बघा इथे जर दोन्ही संघ खेळत असले नक्कीच व्हीएन एंटरप्राइजेस नांदकर संघाचे 12वे खेळाडू म्हणतात की अर्धा गाव आमचा जागा आहे. जवळजवळ 60 ते 70% आमचे पाठीराखे जागेत सामना पाहत आहेत. करण कोहली, राजा कोहली यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या त्याबद्दल धन्यवाद. समोर कोणाची तरी बाईक आहे, हेडलाईट पेटलेली आहे. इथे मात्र पाहतोय आपण फोर्स केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. लॉंगानी लॉगॉप यांच्यामधून सरळ बॅटने खेळलेला हा चौकार. विषय बोलत होतो. पाठीराखे नसतील ना क्रिकेटला, कुठलाही खेळ असो, कबड्डी असो, जगामध्ये कुठलाही खेळ असो, क्रिकेट असो, फुटबॉल असो, प्रेक्षक नाही तर तुम्ही खेळ दाखवाल कोणाला. प्रेक्षक असले ना तुमच्या पाठीमागे की तुमच्या अंगामध्ये नक्कीच बळ येत असतो. आज जर विचार केला या वडूनगर गावामध्ये तर जेव्हा जेव्हा वडूनगर गावच्या संघांची मॅच असते तेव्हा पाठीराखे खूप असतात. ओव्हर द विकेट गोलंदाज. यस, इथे मात्र पाहतोय आपण वेगवान चेंडू. यष्टीरक्षक यष्टांच्या मागे अगदी चांगलं काम करतोय आणि त्यानंतर आपल्या गोलंदाजाला प्रोत्साहित करतो. धावसंख्या धावफलकावर लागलेली 17-17. लॉस ऑफ 3 विकेट वन्स अगेन्स्ट बॉलर. हा चेंडू ऑफ स्टंप किंचित सोडणारा चेंडू. यस, जास्त स्विंग झाला. पाहूया आपण ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे. यस, नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंप. खूप क्रीजच्या बाहेर चेंडू होता. वाईटचा इशारा आला पंचांचा. अवांतर धावेने धावसंख्या 18वर पोचलेली आहे. इथे मात्र चांगला हा चेंडू इथून वाटतोय परंतु पंचांचा वाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया. यस, थोडासा बाउन्स चेंडू झाला होता. वाईड अँगलची जी रेषा आहे तिथून कुठे ना कुठे चेंडू बाहेरच्या अंगाला वळला होता. यस, रात्रीचं क्रिकेट, रजनी क्रिकेटमध्ये पंचांवर जबाबदारी खूप जास्त असते. लाईव्ह टेलिकास्ट असते ना, तुमची एखादी चूक पण अगदी लगेच दुसऱ्या दिवशी व्हायरल होऊ शकते. समालोचकांना अगदी जपून समालोचन करावं लागते. तुमच्या तोंडातून अगदी एखादा शब्द जरी इकडे तिकडे गेला तरी दुसऱ्या दिवशी व्हायरल होऊ शकतो. नक्कीच पंच थोडासा आपण या ठिकाणी ब्रेक देऊया. यस, डॉट बॉल आहे कारण क्षेत्ररक्षक जो होता तो तयार नव्हता. खास करून प्रेक्षकांनी पाहिलं होतं. हा डॉट चेंडू नाही, हा नक्कीच डेड बॉल आहे. गोलंदाज तयार. 19 धावा. चांगली बॉलिंग पाहतोय आपण. हा चेंडू हवेत आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हरकत मध्ये. यस, आणि आणखी एक फलंदाज होईल बाद. जगात भारी 19 फेब्रुवारीचा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. त्यानंतर 27 फेब्रुवारीचा जर विचार केला तर 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातोय. वि वा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना कुसुमाग्रज या नावाने, कवी कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जातं. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 19. जगप्रसिद्ध नटसम्राट चित्रपट तुम्ही पाहिला, मात्र नटसम्राट नाटक जे होऊन गेलं ते नाटक लिहिलं होतं वि वा शिरवाडकरांनी आणि त्यांची जयंती 27 तारखेला. त्या जयंतीच्या निमित्तानेच 27 फेब्रुवारी हा दिवस
मराठी भाषा दिन साजरा केला जातो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. नक्कीच महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी जनाने साजरा करावा हा असा दिवस 27 फेब्रुवारी. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर लागलेले आहेत. इथून 2 षटकामध्ये एक 25 ते 30 धावा धावफलकावर लागणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. तर आणि तरच शौर्य 11 चिंचवली या संघाचा टिकाव लागू शकतो. मात्र इथे खेळपट्टीवर टिकाव लावायचा नाही आहे, खेळपट्टीवर बॅट बॉलला लावायचे. मातीची विकेट आहे. मातीच्या विकेटवर इथे धावांचा अक्षरशः 4 रजनीमध्ये पाऊस पडलेला आहे. आणि जसजशी रात्र होत जाते ना तस तसे बॅटर अगदी फार्मामध्ये येतात. काय खाऊन पिऊन येतात समजायला मार्ग नाही. ओव्हर द विकेट गोलंदाज. हा चेंडू अगदी मिडल ऑफ बॅट घेतलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑन सीमारेषेवर तैनात. आणखी एक फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. तू चल मैं आया. अगदी फलंदाज जणू 1.5 दिवसाचे गणपती या ठिकाणी आहेत अशा प्रकारे फलंदाजी करतायत. कारण 19 धावा धावफलकावर लागलेले आहेत. कुठलाही फलंदाज केलपट्टीवर उभं राहण्याचं काम करत नाही. खरं तर पार्टनरशिपची गरज आहे. धावा आपोआप येतील, तुमचं खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं आहे. घाई, अतिघाई आणि संकटात नाही. काल जयसोने वडोनगर बी संघाच्या माध्यमातूनही तेच बघितलं आपण. ओव्हर द विकेट गोलंदाज. हा चेंडू नक्कीच बॅटची एज लागली. थर्डमॅनचा शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक गळीमध्ये आला. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 20 वर पोहोचली. रजनी क्रिकेटमध्ये आपण एक महत्त्वाचा सामना पाहत आहेत. चिंचवली वर्सेस नांदकर. दशरथ पाटील नेहमीच एक चांगले समालोचक राहिलेले आहेत. एक विजिट त्यांची असेल. बघूया निलेश मनेरे त्यांना कधी बोलवतात, अजय पाटील त्यांना कधी बोलवत आहेत. मात्र निलेश मनेरे, अजय पाटील तुमची स्वतःचीच घालवण्यासाठी तयार राहा तुम्ही जर दशरथ पाटील यांना बोलवलं तर. हो, इथे मात्र चांगला फटका आहे, खोदून काढलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न मात्र रॉंग साईड एंड थ्रो आपण बघितला. 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावसंख्या धावफलकावर लागली ती 23 धावा धावफलकावर लागतात. गेली 20 ते 25 वर्ष दशरथ पाटील समालोचन करतायत. अगदी पनवेल विभागाचा जर विचार केला तर खूप फेमस आहेत. पुढे येऊन खेळलेले आहेत. कव्हर शॉर्ट कव्हरला तिथे क्षेत्ररक्षक फील्ड करतायत. चेंडूची एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली ती 24. तिसरं षटक मार्गस्थे. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन सीमारेषेवर झेल सुटतोय. झेल धरणीला दान केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत फलंदाजांकडून. निराश आहेत तिथे क्षेत्ररक्षक. त्यांना स्वतःलाच समजलं नाही की हा झेल माझ्या हातून कसा सुटला. 2 ने धावसंख्या 26 वर पोहोचलेले 3 षटकामध्ये. 18 मिनिट घेतलेले आहेत. पंच बघा, तुम्ही निर्णय द्या. 18 मिनिट झालेले आहेत 3 षटकांना. यस, एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल. कारण 2 मिनिट अतिरिक्त देऊ शकतो आम्ही 15 मिनिटांच्या नंतर, परंतु 3 मिनिट नाही देऊ शकत. चला घाई करा. आता तुमचा एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त 38 सर्कलमध्ये असेल.
12:47 12:47 पहिला चेंडू पडला होता. आता मात्र 1:06 झालेली आहेत. हा नियम आम्ही पहिल्या दिवसापासून अगदी काटेकोरपणे पाळतोय. अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये ठेवावाच लागेल. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज साहिल. खरं तर चौथं षटक स्लॉग षटक असेल आणि स्लॉग षटकामध्ये आपण पाहतोय की साहिल जाधवला आक्रमणाला लावलेले. गेल्या 3 रजनी 4:20 4:30 आणि 4:35 असा शेड्यूल संपलेला आहे. आज मात्र कुठे ना कुठे आशा अपेक्षा दिसतात की लवकर शेड्यूल समाप्त होईल. परंतु रजनी क्रिकेटमध्ये हे चालत राहतं मित्रांनो. काल इतकी थंडी होती की नक्कीच खूप त्रास होत होता. हा फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलेला आहे डीपला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक गेला होता. ओव्हरथ्रो झाली. 3 पूर्ण झालेले आहेत. अंधाधुंदी क्रिकेट पाहतोय आपण. आणि या 3 धावाने 29 धावा स्कोर बोर्डवर लागलेले आहेत. शेवटचं षटक आहे. चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी केलेली आहे. पहिल्या षटकात आपण बघितलं 2 विकेट पडले होते, 7 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात 12 धावा, 2 फलंदाज बाद. आणि तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, 1 गडी बाद झाला होता. एकूणच पहिलं आणि तिसरं षटक चांगलं ठरलं होतं गोलंदाजी करताना विहान स्पोर्ट नांदकर या संघाला. तर चौथं षटक कसं असेल? या खेळपट्टीवर 40, 42, 45 धावा करून नक्कीच सेफ राहू शकत नाही शौर्य 11 चिंचवली या संघाकडून. मोठे फटके मारावेच लागतील या शेवटच्या षटकामध्ये. चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला स्विंग झाला. बघूया आपण कशा प्रकारे फिनिश झाला हा चेंडू. यस पडल्यानंतर काय जबरदस्त या चेंडूमध्ये स्विंग होता. अगदी थोडासा हवेमध्ये स्विंग झाला, त्यानंतर टप्पा पडल्यानंतर चेंडूला ग्रीप मिळाली आणि आणखीन बाहेर निघाला. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू काहीसा हळू सोडला होता. स्टेप आउट झाले फलंदाज. इथे भिवंडी क्रिकेटचा नियम सांगतोय चेंडू डॉट झाल्यानंतर तुम्ही अगदी धाव घेऊ शकत नाहीयेत. कारण सरळ जर विकेट किपरकडे चेंडू गेला तर कुठल्याही प्रकारे धाव या भिवंडी क्रिकेटमध्ये काउंट केली जात नाहीये. पाहू शकता आपण, क्या बात आहे. अगदी दोन्ही स्विंग गोलंदाजाकडे आहेत, व्हेरिएशन खूप आहे. साहिल जाधव. इथे मात्र पाहतोय आपण काय जबरदस्त हा चेंडू होता. अगदी फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी शॉट खेळता आलेला नाहीये. दोन्ही फलंदाज सिंगल कंप्लीट करतात. मात्र दोन्ही पंच काय निर्णय घेतील? बॅटला जर चेंडू लागला असेल इथे चेंडू बघूया पंच काय निर्णय देतात. खरं तर शरीरावर चेंडू आदळलेला आहे, परंतु बॅट नक्कीच लेग बायचा इशारा येतोय. यस बॅटची ॲक्शन केली होती. बॅटची ॲक्शन केल्यानंतर बघा शरीरावर चेंडू जरी आदळला कमरेच्या वर तर ती धाव ग्राह्य धरली जाते. हा चेंडू लॉप केलेला आहे आणि या इनिंगचा सर्वात लांब षटकार मारलेला आहे. जबरदस्त पॉवर पॅक शॉट.
मॅच व्यासपीठ दाखवलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 7, चौथ्या षटकामध्ये 10. 4 षटकं संपली. 36 4 षटकं संपली. 37 धावा, 38 धावांचं लक्ष्य. एक नवीन इनिंग सुरू होईल या मॅचची आणि या नवीन इनिंगमध्ये नवीन समालोचक कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच सज्ज होतील. आमचे सहकारी समालोचक साहिल शेळके. सॉरी, लेट नाईट. आपण संदीप गावंड सरांना या ठिकाणी ऐकूया. वेलकम संदीप गावंड सर कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच ज्ञानेश्वर शिकणे सर. गोड आवाज ऐकलात आणि कविवरी आहेत. एका बाजूला आज मला समजलं की राजेंद्र पाटील एक सुंदर असे गोड आवाजाचे धनी आहेत आणि त्यांच्याद्वारे सुद्धा अनेक गीतं रचली गेलेत. परंतु नेहमीच म्हटलं जाते की जिथं पिकतं ना तिकडे विकत नाही. तसाच प्रकार कधी कधी बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत घडत असतो मित्रांनो. कारण त्या व्यक्तीची कला इतर ठिकाणी नेहमीच केली जाते, कदर नेहमीच केली जाते. असे राजेंद्र पाटील आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, परंतु त्यांचे अनेक रोल मी बघितलेत. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचा, काढूनचा आणि प्रेक्षकांचा आपण पुन्हा एकदा जय सोनवाई वडूनगर आयोजित मान्य श्री सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 मध्ये शब्दसमूहाने स्वागत करूया. सुरू असलेला मॅच शौर्य 11 चिंचवली वर्सेस विहान स्पोर्ट्स नांदकर या दोन टीम दरम्यान होतोय. टॉस जिंकून फिल्डिंग करताना आपण बघितलं तर चांगल्या प्रकारे रोखलंय आणि सीमित 4 षटकांमध्ये शौर्य 11 चिंचवली संघाने धावफलकावर धावा जमा केलेल्या आहेत. त्या 37 व 38 धावसंख्येचं टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्याकरता विहान 11 नांदकर टीमचे 2 प्रारंभिक बॅटर उतरलेत. बॅटर जर आपण बघितलं तर मोरेश्वर सुतार आणि मयूर दळवी हे 2 खेळाडू उतरलेत. संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आय थिंक राकेश पाटील आहेत, काल्हेर गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि त्यांची ही टीम चांगलं काम करत आहे. ज्याच्यामध्ये एक कुळ्या गटातील खेळाडू मी बघितला अक्षय थेटे याला. आता सध्या तो या मॅच मध्ये दिसत नाही, फायनल मॅच करता तो गेलाय. आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा मी विचारलं सहजगत्या की 2 खेळाडू माझ्या ओळखीचे दिसत कुळ्या गटामधून खेळताना. जो RCC राया टीम द्वारे कमरान आणि अप्पू हे 2 खेळाडू कुळ्या गटामधून आपली गुणवत्ता सिद्ध करत असतात. अस्तिक गोलंदाजी मार्गावर आलाय. स्ट्राईक इन कडे मोरेश्वर. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. टार्गेट आहे 38 धावसंख्येचं. पॉवर प्लेचं हे षटक आहे. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, गली, थर्ड मॅन, फाइन लेग, स्कोर लेग. स्विचिटचा पावित्रा आणि बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. विकेटचं पतन, बिग ब्लो. पहिल्याच चेंडूवर पहिली विकेट गॉन. असतं की हा आता कसा बॅट मारेल, कसा चेंडू खेळेल. सागर पाटील आमचे गुणलेखक आहेत, मात्र या पहिला चेंडू पडण्याआधीच त्यांनी वक्तव्य केलं होतं की पहिलाच बॉल हा बॅटर स्विच हिट करण्याकरता तयार राहील. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाली. मोठी विकेट होती मोरेश्वर सुतार याची आणि तो गोल्डन डकचा शिकार बनलाय. 0 धावसंख्येवर बाद झाला. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या 38 धावसंख्येचं लक्ष या वेळेला सुद्धा कठीण होऊ शकतं.
नवीन बॅटर आलाय अंकित आणि दोघेही सख्य बंधू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आणखीन एक तिसरा बंधू सुद्धा या टीमद्वारे खेळताना दिसेल. असे 3 बंधू मी वसई टीम मध्ये बघितलेत. एकाच टीम मधून ते बिलॉंग करतात, एकाच टीम मधून चांगला खेळ करत असतात. सध्या थोडंसं वातावरण थंड झालंय आणि थंड झालेल्या वातावरणाला गरम करण्याची गरज आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, अपील, लाऊड अपील, लाऊड अपील, परंतु पंचांवर त्यांचा काही असर होत नाही. पंच दक्ष आहेत अजय पाटील आणि अस्करलेख पंचांच्या भूमिकेमध्ये राजेश पाटील यांना तुम्ही बघतायत. धावसंख्या धावपळकर आहे ती 0 धाबा. 2 चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या 0. अपील जोरदार केली होती गोलंदाजाने अंकित दळवी करता. दोन्ही फलंदाजांवर थोडासा दबाव असेल, मानसिक दबावामधून त्यांना बाहेर पडावं लागेल, मनाची स्थिरता दाखवावी लागेल. आणि शॉर्ट बॉल पूल केलाय, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. अंकित दळवी 6 धावांच्या मदतीनं खातं उघडलंय. 38 धावसंख्येचा पाठलाग करताना अजूनही 32 धावा हव्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. प्रेक्षकांची गर्दी आता थोडीशी कमी झाली असली तरी युट्यूबद्वारे अनेक प्रेक्षक वर्ग घर बसल्या या मॅचला पाहत आहेत. पुन्हा पॉवर प्लेच्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्याकरता अस्तिक तयार. समोरच्या इन कडून हो, चेंडू हवेत आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दोघांमध्ये शर्यत लागली. पाहता पाहता काय घडलंय पाहूया. चेंडू तर अडला गेलाय. काय तिसरी धाव रोखली जाईल? 3 धावा होत आहेत पूर्ण. या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. या षटकाचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये 4 चेंडू टाकून चालले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. प्रत्येक षटकामागे 9.50च्या सरासरीने वाटचाल करायची होती आणि पहिल्याच 4 बॉलमध्ये 9 रन्स आलेत. एक सफलता जरी मिळाली असली तरी आता फलंदाजांनी वर चष्मा दाखवलाय. कर्तृत्व आणि नेतृत्व हे कुणाकडून उसणं मिळत नसतं, ते निर्माण करावं लागतं आणि हे बॅटर निर्माण करतायत. हो हो, गोलंदाज आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवतोय. क्रॉस बॅटने खेळायचं होतं. क्रॉस क्रिकेट इज द बॅट क्रिकेट असं म्हटलं जातं आणि इथे चुकीचा फटका निवडला होता या चेंडूवर. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा थोडासा चेंडू होता. संत गतीचा चेंडू आपण पाहिलाय गोलंदाजा करवी. धावसंख्या धावपळकर आहे ती 9 धावा. 5 बॉलची समाप्ती. 19 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजीच इथे मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकते. हा चेंडू हवेत आहे. काय घडते बघूया. उंची तर जास्त गाठली, काय तितकीच लांबी असेल? नाही. विकेट मिळाली गोलंदाजाला. जल्लोष करतायत, एन्जॉय करतायत. विकेटचं पतन गॉन. पहिलं षटक इथं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपळकर लागलं जात आहेत. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 29 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच आता रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. नवीन बॅटर आता संकेत दळवी आलाय. तो सुद्धा एक विस्फोटक खेळाडू आहे. त्याच्याकडून सुद्धा अपेक्षा मोठी असते, कारण ह्या मॅच मध्ये अक्षय तिरटे हा खेळाडू दिसत नाही, जो संघनायक होता मागच्या 2 मॅच मध्ये आणि कुळ्या गटामधून मॅचेस इतर ठिकाणी असल्या कारणानं तो आता इथे या मॅच मध्ये नाही आहे. चांगला टॅलेंट पाहायला मिळाला आपल्याला.
छोट्याशा गावामधून मोठं होणं, पुढे कुळ्या गटामधून मॅचेस खेळणं, कदाचित पुढे भवितव्य उज्ज्वल असतं. IPLचा सुद्धा तुम्ही थेट गाठू शकतायत, पल्ला गाठू शकतायत. आणि IPL म्हटलं तर सोन्याची अंड देणारी कोंबडी असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये टेनिस क्रिकेटमधून सुद्धा बरेचसे खेळाडू पुढे गेलेत. MPLची स्पर्धा सुमित ढेकले नावाचा खेळाडू सुद्धा खेळला लेदर क्रिकेटच्या मॅचेस मुंबई प्रीमियर लीगमध्ये. IPL मध्ये आपल्या ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यामधून आणखीन टेनिस क्रिकेटपटू जावं अशी आमच्या मनापासून इच्छा आहे आणि बघूया ते स्वप्न कधी पूर्ण होतोय. हा ओव्हर पिच बॉल चांगल्या पद्धतीने चेंडूला टोळावला एका वरच्या दिशेने. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा मादक सौंदर्य या फटक्याने दाखवलंय. 4 धाव मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. चौकार. क्षेत्ररक्षकाने चांगलं काम केलंय, चेंडूला अडवलंय. एकच धाव असेल या चेंडूवर. धावसंख्या धावफलकावर 1 पुढे सरकताना धाबा लागले जातात. 14 धाबा. 14. 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा. मॅच सुरू आहे. शौर्य 11 चिंचवली वर्सेस विहान स्पोर्ट्स नांदकर. दोन्ही टीमच्या संगमालक या ठिकाणी दाखल झाले असतील कदाचित आणि चांगला सपोर्ट त्यांचा सुद्धा मिळत असतोय. गोलंदाज तयार ऋतिक भोईर. अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा चांगलं काम त्यांनी केलंय पहिला मॅच खेळत असताना. थोडासा शॉर्ट बॉल चेंडूला उडवलाय. तडक लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. ना इक्का दुक्का. सीधा 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 छक्का. तर फलंदाजाला ताकद ही जास्त लावायला लागत नाही. सहजगत्या तो मोठे पटके अशा प्रकारच्या चेंडूवर खेचतोय. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 20 वर. 38 धावसंख्येचा पटला करत असताना आता मजबूत स्थिती बॅटिंग करणाऱ्या विहान स्पोर्ट्स नांदकर टीमची झाले. गोलंदाज तयार. फटका बॅटर संकेत दळवी याच्या बॅटमधून आलाय. आता कोळवट टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर टाकायचा होता. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय परंतु ब्रह्मास्त्र निकामी केलंय. 1 धाव पूर्ण केली. जशी संधी मिळाली चुकीचा फायदा उचललाय. क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुकीचा फायदा उचलताना 2 धावा होतात पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली धाव फळकावरती 22 धावा. 22 इज द स्कोर फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपण चांगल्या लढती याच मैदानावर बघणार आहोत. आता सरळ बॅटने खेळायचा विचार होता. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू जातो स्कोर लेग पट्ट्या बाहेर. मिळत आहेत 4 धावा. चौकार. या चौकारण्याच्या पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे 26. आता चेंडूची पाहणी करत आहेत. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज आहे. 13 चेंडू 12 धावा. मी RCC राय टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस साठी लवकरात लवकर या. येस या जे पुढचा बॉल चांगला बॉल होता. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर लागले आहे ती 27 धावा. प्लीज मैदानाच्या सभोवताली आग लावण्याचं काम कोणी करू नका. आग विझवण्याचं काम करा. एक विनंती करतोय. थोडीशी लांब करा. काय म्हणतात त्याला, शकोटी.
ती जरा थोडीशी लांब करा प्लीज. समोर मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये जे काही प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो थोडीशी लांब आपण ती आग पेटवा. आम्हाला ठाऊक आहे तुम्ही प्रेक्षक राजा आहात, सपोर्टर्स आहात, तुम्ही आमच्याकरता फार महत्त्वाचा घटक आहात. परंतु ह्या ठिकाणी खेळाडूंना अडथळा येऊ शकतोय अशा प्रकारचं कृत्य केल्यानंतर, आणि प्रत्यक्षात दूर मैदानाच्या आतमध्ये दिसतोय आणि त्याचा थोडासा त्रास होतोय. राया टीमचे काही सदस्य आहेत त्या ठिकाणी, नंतर तुम्हाला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. प्लीज सहकार्य करा, सपोर्ट्स करा. थंडीच्या दिवसांमध्ये धूर जास्त लवकर वरती जात नाही, कारण थोडंसं दवबिंदू सुद्धा येत आहेत, जमिनीवर पडत आहेत, थंड वातावरण आहे. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 27 धावा, 27. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 11 धावा. गोलंदाजी मार्गावर श्रीकांत आलाय. आज च्या रजनीमध्ये थोडीशी मजा आली, कारण मॅचेस सुद्धा लवकर लवकर संपलेत. ओहो, काय घडले बघूया. डाऊन द लेग आहे की मिडल स्टंप वरून चेंडू गेलाय. हा डाऊन द लेग आहे आणि पंच अजय पाटील यांनी एक इशारा केलाय. चांगले ॲक्शन त्यांनी करताना दिसत आहेत. ते क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटपट्टू आहेत, आणि आता पंचांच्या भूमिकेमध्ये पुढचा बॉल. काय चांगला स्लॉक केलं चेंडूला. चेंडू स्कोर लेग पट्ट्या बाहेर. बिग ब्लास्ट षटकार. और आरसीसी राया टीमचे कॅप्टनला विनंती करतोय आपण लवकरात लवकर या. परेश काबूकर या ठिकाणी आपली वाट बघतात, त्यांना सुद्धा अर्थातच लवकर घरी जायचं आहे आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा ते आहेत. चांगलं काम करत आहेत, शेवटपर्यंत राहत आहेत. आयोजक म्हटलं की त्यांना सकाळपासून हजेरी लावायची असं, आणि शेवटी सर्वजण गेल्यानंतर त्यांना जावं लागतं. पुढचा बॉल. काय जल्लोष केलाय. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप सुद्धा मला दिसला आणि हाईट सुद्धा जास्त होती, आणि हाईट फॅक्टर आपण पाहिलाय. 4 धावांची फक्त गरज आहे. धावसंख्या धावफळकर आहे ती 34 धावा. आणि बघितलं मी अर्थातच तो अंदाज बरोबर बांधला की लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. म्हणूनच या सर्व गोष्टी लक्षात घेता अशा प्रकारच्या खेळाडूला बाद देता येत नाही. काय घडले बघूया, कारण आपल्यापेक्षा पंचांना जास्त तिथून दिसून येत आहे. लेग बायचा इशारा केलाय. एका अतिरिक्त धावेची धावसंख्या पोहोचली 35 वर. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. आता तर एखादा चमत्कारच वाचू शकतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. इम्पॅक्ट पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप होता यावेळेला. या आधी लेग स्टंप होता आणि आता ऑफ स्टंप होता. आता डावकुऱ्या हाताचा बॅटर आलाय. ओहो, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी नाही, परंतु आता वाईड बॉल. कारण आता जो बॅटर आलाय राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्याकरता तो सज्ज झालाय. पुन्हा एकदा वेगळी ऍक्शन आहे. आय थिंक जे गोट्या अंपायर्स डी रॉक यांचे रेकॉर्ड्स मोडू शकतात अजय पाटील. डान्स केला तर 100 रुपये मिळतील परेश काबूकर यांच्याकडून. फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉल वर या ठिकाणी फिनिश केलं या मॅचला जिंकलंय विहान स्पोर्ट्स नांदकर टीमने. काँग्रेस. टॉस साठी या. टॉस बॉक्स मध्ये आपण ज्ञानेश्वर चिकणे सरांना बघणार आहोत. टॉस केला जातोय आता. हार्ड लक शौर्य 11 चिंचवली या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवल्याबद्दल आपला आम्ही मनपूर्वक आभार मानतोय.
आणि पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा असतील विहान स्पोर्ट्स नांदकर या टीमला. संघ मला खुश असतील कारण